कमेंट्स देखील आपल्याला चांगल्या पाहायला मिळते. सिद्धेश भगत यांनी कमेंट पाठवले, पालघर जिल्ह्यातील सर्वात सुंदर नारंगी मैदान आणि या मैदानावर सर्व स्पर्धा अतिशय उत्तम होतात. धन्यवाद सिद्धेश भगत. त्याच्यानंतर शांताराम घरत यांच्यासाठी एक बघितलं कमेंट्स आली होती दिलीप शर्मा यांच्या मार्फत. नाईस कॉमेंट्री शांताराम सर, थँक्यू थँक्यू. बघा जे पहिल्या फेरीचे विजेते संघ आहेत त्यांना सर लास्ट कॉल आहे, शेवटचा कॉल आहे आयोजकांना की तुम्ही जर ड्रॉच्या ठिकाणी आपण नसेल पोहोचलात तर तुमच्या अपरोक्ष ड्रॉ केला जाणार आहे दुसऱ्या फेरीसाठी. त्यामुळे पहिल्या सामन्याचे जे विजेते संघ आहेत त्यांनी प्लीज पुढच्या 5 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्ही पोहोचायचं आहे आणि आता ड्रॉ केला जाईल. तर आपण लगेच तिथे पोहोचायचं आहे. सँडी स्पोर्ट्स एक प्रतिनिधी आपल्या या समाज कक्षेकडे पाठवायचा आहे. त्याप्रमाणे मुंबई सम्राट सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज झाले. स्ट्रायकर एंडला भिवंडीचा वंडर बॉय म्हणून ख्याती असलेला जयेश पाटील आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रितेश आणि पहिले षटक हाताळण्यासाठी पवन. दोन्ही बाजूला आहे स्टार कास्टर. मॅच होते सुरुवात ऑन आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना सुरू होतो. सँडी स्पोर्ट्स जो प्रथम बॅटिंग करतोय त्यांच्या समोर आहे मुंबई सम्राट आणि जयेश पाटील यांना देखील कैलास पाटील गेले कित्येक वर्ष आपण पाहिलंय या मैदानावरती खेळताना. नक्कीच बऱ्याच संघांच्या माध्यमातून आपण बघितलंय, कशित कोरपडचा संघ असो किंवा ओपनचे संघ असो. मी म्हणेन जयेश पाटीलला बऱ्याच वेळा आपण बघितलंय. स्ट्राईकला जयेश पाटील आहे, द मॅन फ्रॉम भिवंडी, वंडर बॉय भिवंडी, दॅट इज जयेश पाटील ऑन द स्ट्राईकर. येस तुकाराम मांगेला. दुसऱ्या बाजूला बघितला प्रितेश पाहायला मिळतोय, गोलंदाज सज्ज होतोय तो पवन. एका बाजूने सँडी स्पोर्ट्स आहे, दुसऱ्या बाजूने मुंबई सम्राट आहे. दोन्ही संघ तुल्यमान आहेत. बिग फाईट, बिग लढत. येस तुकाराम. नक्की जसं तुम्ही जयेश पाटील यांचा उल्लेख केला म्हणजे बॅटिंग तर पाहिले पण कदाचित एक स्पर्धेमधला त्यांचा झेलही आठवतोय आपल्याला. मिड विकेटला टिपलेला सुंदर झेल त्याने टिपला होता. हलक्या हाताने चेंडूला खेळलं गेलं होतं. सॉफ्ट हँड खेळलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण ही कला आहे जयेश पाटील यांची. एका धावेचं रूपांतर 2 धावामध्ये. म्हणजे कदाचित अजून एक मॅच आठवत असेल 2017ला ज्यावेळेला सरावलीच्या संघानं बोईसरच्या संघाने ज्यावेळेला विजेतेपद गाठवलं होतं ना तर फायनलचं मॅन ऑफ द मॅच जयेश पाटील होते. त्याच्यामुळे बऱ्याचशा आठवणी आहेत या मैदानावरती त्यांच्या आणि ते सध्या स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. 2 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. जयेश पाटील तुकाराम मांगेला ज्यावेळेस नाईटची स्पर्धा होती धावा येत नव्हत्या त्यावेळेस रिव्हर्सच्या पद्धतीने म्हणजे उलट्या पद्धतीने बघितलं आपण फटका खेळला होता. बघितला कोणत्या दिशेने तर लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. ती आठवण आहे. बऱ्याचशा आठवणी आहेत आणि समोर मुंबई सम्राट आहे तोही काही कमी नाहीये. मागच्या 3 स्पर्धा पाहिल्या ना त्याने क्वालिफाय केले. एक विजेतेपदही त्यांच्याकडे आहे. त्या संघावरती देखील नजर आहे मुंबई सम्राट. आकोटाब्याचा चेंडू होता. मिस टाइम स्ट्रोक झालाय. स्वतः गोलंदाज पोहोचल्यात आणि बिग विकेट, बिग ब्लो, मोठा झटका लागलाय. जयेश पाटील बाद. करतो जसं मी सांगितलं की 2023 साली जर पाहिलं ना त्या संघाने टॉप 6 मध्ये आलं होतं. त्याच्या अगोदरची स्पर्धा जर पाहिली तर जी नाईटची स्पर्धा आपण पाहिली होती त्या स्पर्धेमध्ये 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये विजेता म्हणून मुंबई सम्राटला पाहिलं होतं. त्याच्या अगोदरच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होऊन आले होते ते मुंबई सम्राट आहेत. त्याच्यामुळे मागच्या जर 3-4 स्पर्धाचा जर आलेख बघितला मुंबई सम्राटचा तर त्यांनी या मैदानावरती यश संपादित केलंय. म्हणून हे इंटरेस्टिंग आहे. मुंबई सम्राट कधी गेल्या 3-4 सामन्याचा जर स्पर्धेचा आपण उल्लेख केलाय मैदानावरचा रिकाम्या हाती नाही गेलेत. ट्रॉफी त्यांनी घेतले. कधी विजेतेपद, कधी 6व्या म्हणजे 4थ्या क्रमांकाचं, कधी 2ऱ्या क्रमांकाचं. त्याच्यामुळे मुंबई सम्राट हे काही कमी नाही. नौका फलंदाज बघितला आपण रमेश हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. द मॅन फ्रॉम मुंबई आणि मॅन फ्रॉम मुलुंडचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला प्रतीक आहे, दुसऱ्या बाजूला बघितलं रमेश पाहायला मिळतोय. काल एक प्रतीकला आपण बघितलंय आणि हा बघितला आपण तर सँडी स्पोर्ट्स संघातील प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. तुकाराम मांगेला. प्रितेश आणि रमेश ही जोडी मैदानावरती रमेश स्ट्रायकर यांना सज्ज होताना
जयेशला आपले खास करून पवनला जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे त्यांच्यावरती. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता मिड विकेटच्या रिझन मध्ये, वेगाने शतरक्षक पोचलेत. गेल्या वर्षी आपण जसं मुंबई सम्राट आकाश शिंदे यांचा टीम पाहिली होती पूर्ण त्या 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये, नंतरच्या स्पर्धेमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली खेळलेली होती मुंबईचा सम्राट म्हणून. आणि आज पवन जे पहिले षटक हाताळतोय, 3 चेंडूचा खेळ, 3 धावा आहेत. 3-4 लॉस ऑफ 9 विकेट हियर. फर्स्ट ओव्हर इन द प्रोग्रेस. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय फलंदाज. क्षेत्ररक्षक आहे, एक आले, प्रयत्न दुसऱ्या धावाचा केला गेला होता, मात्र दोन्ही फलंदाज सुखरूप आपल्या घरामध्ये. फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या पोचली जाते 4 या धावसंख्येवरती. बघा, पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती जयेश बाद झाला, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि चौथ्या चेंडूवरती 1 धाव मिळते. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. ऑफसाईड दिशेने चेंडू गेला होता. डीप वरती क्षेत्ररक्षक होते पॉइंट रिझन मध्ये कर आणि त्यांनी चांगलं फिल्डिंग केले. आता पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न गली रिझन मध्ये चेंडू चालाय, पाटला केला जातोय. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा. या चेंडूवरती पुरा प्रयत्न खराब थ्रो झालाय. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. जिथे 2 धावा त्या 3 धावा पूर्ण करतायत प्रितेश आणि रमेश. ही जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. 5 चेंडूचा खेळ झाला, धावा आहे धापलकावरती 7. सामना सुरू आहे सँडी स्पोर्ट्स आणि समोर मुंबई सम्राट. 7 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद झालाय. तर जयेशने 2 धाव उभारल्या होत्या, कॅचआउटच्या रूपाने हा खेळाडू बाद झाला. प्रितेश 1 वरती खेळतोय आणि रमेशला बघितलं तर 4 वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रिमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हियर अँड व्हॉट अ ब्युटिफुल क्रिकेट अँड व्हॉट ब्युटिफुल ग्राउंड ऑफ नारंगी हियर. तुकाराम मंगेला. नाही, चांगला क्रिकेट आहे दोन्ही बाजूने. आतापर्यंत जर पाहिलं पवन यांचं कौतुक करायला हवं, कारण ज्या पद्धतीने त्यानं रोखून धरले, जयेश पाटीलला बाधही केले, रोखून धरले दोघांनाही. प्रितेश आणि रमेशला प्रयत्न त्याने जरूर केला, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला, पण त्याही प्रयत्नामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी दाखवलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. सेकंडला प्रितेश. लोअर फुलटा चेंडू होता, मिस केला. ड्राईव्ह करायचा होता कव्हरच्या दिशेनं. शेवटचा चेंडू आला, निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा आहे धाबा 7. जे दुसऱ्या फेरीचा ड्रॉ करण्यात आलेले आहेत ते सामने असे आहेत. तृष्णा स्पोर्ट्स आणि सोमजाई फायटर गुहागर यामध्ये दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच. दुसरा मॅच होईल MCC विरार आणि नचिकेत स्पोर्ट्स विरार. तिसरा सामना होईल महाराष्ट्र बॉईज आणि सुमित 11 यामध्ये तिसरा सामना. चौथा सामना होईल DVCC राजापूर आणि 444 आसोळे बॉईज. 5वा सामना होईल नवदुर्गा सोवारे आणि या सामन्यातील विजेता संघ. आणि 6वा सामना होईल शेवी 26B आणि प्रणय 11. हा ड्रॉ करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा मॅच तृष्णा स्पोर्ट्स आणि सोमजाई फायटर गुहागर. नक्कीच माहिती येते. बघितलं शुभम येतोय गोलंदाजीसाठी. मात्र एका बाजूने बघितलं आपण रमेश जो मुलुंडचा खेळाडू पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने प्रितेश जो भिवंडीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर सजलेलं असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, सवरलेलं असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. ट्रेमेंडस क्रिकेट. स्लोअर चेंडू होता, ऑन साइडला गॅप मध्ये चेंडूला खेळला, इनटू द गॅप फॉर 4 रन्स देअर. ब्युटिफुल स्ट्रोक. 4 धावा येत आहेत. डीजे शॉट ऑन बॉल केलाय, शेनूला पाठवलंय सर मिड विकेट रिझन मध्ये. चौकारनं वेग पकडला जातोय. शुभ यांचा पहिला चेंडू होता, आकुटप्याचा चेंडू आणि तो चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. रिव्हर्सिव्हचा फटका खेळायचा होता, अलॉंग द ग्राउंड चेंडू जातोय. सिफर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13-13. 13 धावा. त्यामध्ये बघितलं आपण रमेश यांच्या जास्तीत जास्त धावा आहेत. 4 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या माध्यमातून येत आहेत. आणि बघितलं एक चौकार देखील त्याच्यामध्ये सामील आहे. आणि तो रमेश अजूनही बघितला आपण तर मैदानावरती पाहायला मिळतोय. 30 मध्ये बघितलं आपण ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बघितलं आपण शॉट थर्डमॅन आहे, त्याच्यानंतर पॉइंट देखील आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर देखील आपल्याला पाहायला मिळते. लॉफ करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चेंडू, गडी बाद.
डीजे. बाद झाल्या. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि मिड विकेटला एक चांगला झेल. बघा कशा पद्धतीने बाद झाले प्रितेश. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ट्रॅक करून खेळला होता ऑन साईडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते आणि त्याने हा आरामात झेल टिपलाय कर्णधार आहेत तिथे आणि बरोबर वेल पोझिशन वरती त्यांना आपण पाहिलंय. विकेट क्रमांक 2 दुसरा गडी बाद झालाय. नवीन फलंदाज अजय भिवंडीला बिलॉंग करणारा खेळाडू म्हणजे लेदर भरपूर या मैदानावरती ज्यानं खेळलंय त्याच्यामुळे अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. तर तो आता मैदानावरती दाखल झालाय. प्रितेश बाद झाला ना, दुसरा आहे ना, 2 ना, तो बाद झाला ना. अजय स्ट्रायकरला बॅक ऑफ द हँड रीड करता आला नाहीये. चांगली गोलंदाजी शुभम यांची. चेंडू ओळखता आला नाहीये. बॅक ऑफ द हँड बघा, बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता, रीड करता आला नाहीये. बीट केले अजयना. नक्कीच चांगला प्रयत्न चेंडू हाताळण्याचा. 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ऑन साइडला बिग बिग अँड बिग 6 डीजे. ओळखला जातो. मोठ्या फटक्यांसाठी अजय ओळखले जातात आणि तोच फटका खेळाय वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं. हा षटकार सिक्सर आलाय. या 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचला 19 वरती. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बॅक ऑफ द. आता ओळखलं होतं, रीड केलं होतं, स्विच इट केलं, ग्रीप थोडीशी बदलली आणि पॉइंट बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं वहीला षटकार पाहिलाय आणि हा शेवटच्या चेंडूवरचा चौकार. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 23-23. लॉस ऑफ 2 विकेट्स. स्क्रीनवरती धोनी दाखवण्याचा षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 23. संध्याकाळचा सत्र आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. शांत तुकाराम बघितलं आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण तर धावा कमी होत्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या. त्याच्यानंतर बघितलं या षटकामध्ये बघितलं 2 चौकार आले, 1 षटकार आले आणि त्या कारणास्तव बघितलं धावफलक पुढे सरकलं जाते 23 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. शेवटचा षटक मैदानामध्ये 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23-4-2. 23 धावा धावफलकावरती आहेत. स्वतः कॅप्टन आता आल्यात. तिसरं षटक हाताळण्यासाठी माळ पाटील रेडी झाल्यात. शेवटचा षटक आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. आता बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील. आडव्या बॅटनं पहिला चेंडू फेस करण्याचा प्रयत्न प्रीतमने केला होता. कारण मागचे 2 षटकं पहिली सलामीला गेले होते, मग बऱ्याच वेळेला ते नॉन स्ट्राईक एंडला होते. कदाचित त्याचाही परिणाम असावा. आता त्यांना स्ट्राईक आलाय. धावा आहेत धावफलकावरती 23-23. धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुलटॉ चेंडू ड्राईव्ह करतोय. अपिश ड्राईव्ह केलं होतं. एका टप्प्याने क्षेत्ररक्षण होईल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एका धावाने स्कोर जाऊन पोहोचला 24-24. यानंतरचा होणारा मॅच त्रिष्णा स्पोर्ट्स आणि सोमजाई फायटर गुहागर या 2 संघादरम्यान मॅच असेल. नक्कीच बघितलं आपण 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. लॉक करण्याचा प्रयत्न गडीबाद. एंड ऑफ द इनिंग ऑफ अजय. परंतु काय खेळली आहे. 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळतोय. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाकडे येऊया. डीजे.
टीमला ऐकत होते तिथे सुंदर ज्यावेळेला त्यांच्या दिशेने चेंडू गेला त्यावेळेला व्यवस्थित बघा चेहऱ्यावरती हास्य त्याच करता आले सुंदर सुंदर झेल टीमला आणि अशा फलंदाचा ज्यानं एक षटकार लगावला होता मला त्यांना बाद केलेला आहेत. आता थोडासा बदल केलाय लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ठेवण्यासाठी मोहितला आणलंय पण मागच्या 3 चेंडूचा खेळ पाहिला तर व्यवस्थित आतापर्यंत हँडल केले ते गोलंदाज माया यांनी 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे स्कोर 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गरीबात परतावा लागेल फलंदाजाला. इज गॉन देअर डीजे. तुकाराम मंगेला मागचं षटक बघितलं 16 धावा आल्या. 2 षटकार एक षटकार आणि 2 ते चौकार होते. बघा कशा पद्धतीने स्ट्रोक खेळलेला आहे. मी म्हणेन एक सुंदरसा झेल पाहायला मिळतोय. चांगला झेल आणि समोर बघा म्हणून म्हटलं ना संध्याकाळचं सत्र आहे त्याच्यामुळे होणारा वातावरणीय बदल चेंजेस याही आहेत. जसं स्क्रीनवरती पाहू शकतात मायावन हॅट्रिक एक याच्या अगोदरचा चेंडू रायकाना टिपलेला झेल जो आपण पाहिलाय त्यानंतर डावखुरा फलंदाज आला फुलरला डिलेव्हरी समोर अपेश केला होता लॉंग ऑफला दिलाय भाया पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑन हॅट्रिक डब्ल्यू अँड अगेन डब्ल्यू नाही आलाय. बिग हिट षटकार आलाय. इट्स यूज सिक्सर. षटकार आला त्यानंतर हा चेंडू कमरेच्या वर फुलटॉस हाताळलाय की काय हे पाहण्याचा प्रयत्न करील. त्या जोडीला म्हणजे ज्यावेळेला फटका खेळला त्यावेळेला खेळाडू कुठे होते तेही पाहिलं जाईल. या सर्व गोष्टी आहेत. स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यावेळेला चेंडू हाताळला तेव्हा कमरेच्या किती वर खाली बॉडी पोझिशन किती बेंड या सर्व तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करणार. निर्णय नक्कीच येणार आहे त्याच्यामुळे पाहूया. इट्स नो बॉलचा इशारा झालाय. कमरेच्या वर हा चेंडू फुलटॉस चेंडू हाताळला गेला याचा अर्थ धावा येत नव्हत्या धावा बनत नव्हत्या विकेट पडत होते आणि त्याच वेळेला सँडी स्पोर्ट्ससाठी आलेला हा षटकार प्लस नो आणि त्याच्यानंतर आलेला हा फ्री हिट 31 धावा. चांगला चेंडू हाताळलाय समोर डाईव्ह केलाय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धापलक जाऊन पोहोचलाय 33 धावा. 2.5 षटकांचा खेळणारा शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला सँडी स्पोर्ट्सच्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतात. टप्पा पडला लो झाडतोय चेंडू. 3 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. 33 धावा झाल्या आहेत आणि 34 धावांचं आव्हान आहे मुंबई सम्राट या संघासमोर.
3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 33-33. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम मुंबई सम्राट. मुंबई सम्राटला 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. ही स्पर्धा म्हटली की बऱ्याचशा उलटफेर असतो, बराचसा अपसेटही काही सामन्यामध्ये आपण पाहिलाय. कित्येक संघांना मात्र इथे परतीचा मार्ग देखील पत्करावा लागलाय. त्याच्यामुळे हा सामनाही तसा होण्याची दाट शक्यता आहे. बॅटिंग ऑर्डर कशी क्लिक होते त्याच्यावरती बरंच डिपेंड आहे, कारण समोर तितकीच तुल्यबल गोलंदाजी आहे. त्याच्यामुळे ही लढाई एक चांगली गोलंदाजी, एक लयबद्ध गोलंदाजी आणि एक आक्रमक फलंदाजी यामध्ये असणार आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 34चा पाठलाग. सलामीची जोडी मैदानावरती पाठवा मुंबई सम्राट. तोपर्यंत सँडी स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण शोधवतील. एक गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा होऊया आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा मॅच. आता मात्र फलंदाजी करणार आहे दुसऱ्या इनिंगसाठी. तर तुकाराम बघितला आपण रविवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघितलं आपण पहिल्या दिवसामध्ये 3 संघ अक्षय 11, ओम साई प्रदीप संघ आणि वरोडचा संघ पुढे आलेत. दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर खुशी 11, मंगलमूर्ती सफाळे, NCC गावदेवी मुंबई हे 3 संघ पुढे आले आहेत. 25 तारखेला आपण बघितलं NCC बी चॅलेंजर शंभू 11 महाडचा संघ. 26 तारखेला आपण बघितलं तर मंथर रिसॉर्ट चॅलेंजर नवापूर शेवी 26 आणि बघितलं आपण विभाग श्रीवर्धनचा संघ पुढे आलेला आहे. 27 तारखेला बघितला तर राम रतन फोर्ट आणि यंगस्टार पपडी, म्हणजे कालचा जो दिवस होता तो. आजच्या दिवसामध्ये कोणते 2 की 3 संघ पुढे येतात ते आपल्याला बघायचं आहे. यस तुकाराम मांगेला. आजच्या दिवसामध्ये थोडंसं टफ आहे, कारण सगळे संघ जर पाहिले तर अतुल्यबल आहेत, त्याच्यामुळे मजा येणार आहे. आता स्ट्रायकर एंडला फलंदाज कोण येतो त्याच्यावरती बरंच आहे, कारण नितीन अमित पाटील महत्वाचा खेळाडू आहे, कारण त्याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. पाहिलं आहे खेळ, त्याच्यामुळे त्याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. या मॅचचा पाठलाग 34 धावांचा तो पाठलाग करायचा आहे. या 34 धावांच्या पाठलागावरती नजर अमित पाटील, पण दुसऱ्या बाजूला नितीनही आहे. 2 आक्रमक फलंदाज मैदानावरती आहेत आणि ही गोष्ट जी आपल्याला माहिती आहे तसं प्रतिस्पर्ध्याला देखील ठाऊक आहे. त्याच्यामुळे या 33 धावा जे झाल्या 34चा पाठलाग आहे ना, इंटरेस्टिंग असणार आहे. कैलास इंटरेस्टिंग आहे. त्याचं कारण एक आहे की फलंदाज सुद्धा चांगले आहेत, गोलंदाज देखील तितके चांगले पाहायला मिळत आहेत. तर बघितलं आपण अमित जो रायगडचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, आज अवतरलाय नारंगीमध्ये आणि बघितलं आपण सलामीला आलाय आणि स्ट्राईक एंडला तो उभा आहे. तुकाराम गेला नाही, म्हणून मी म्हटलं ना तो महत्वाचा खेळाडू आहे. मुंबई सम्राट या मॅच मध्ये जर जिंकायचं त्याची इनिंग फार महत्वाची आहे.
पहिल्या षटक हाताळण्यासाठी केतन. ऑल सेट ऑल गो. पंचाकडे इशारा. लेट्स प्ले. 18 चेंडू 34 धावांची आवश्यकता. ड्राईव्ह करतो कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. क्षेत्राची रचना परफेक्ट लावण्यात आलेली आहे. मोहित होते बघा. लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक आहेत तो किती वाईड आहे, कारण लेफ्ट आर्मचा मारा होतोय. ड्राईव्ह केला जातील या उद्देशानं. व्ही थोडंसं मोकळा आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आहे तो थोडासा सरळ आहे, पण लॉंग ऑफचा थोडासा वाईट ठेवण्यात आलेला आहे. एक वेगळे क्षेत्ररक्षण आहे. पहिल्याच चेंडूवरती 1 धाव करून मॅच स्टार्ट झाले. 34चा पाठलाग आहे. इन द एअर. मात्र बघायचं आहे क्षेत्ररक्षक थोडासा लांब होता. सिंगल आले. प्रयत्न दुसऱ्या धावेचा. 2 धावा आल्या त्या ठिकाणी. 2 धावा आणि 2 मुळे बघितलं आपण धावसंख्या पुढे सरकली जाते 3 या धावसंख्येवरती. 34 धावांचा पाठलाग करायचा होता. अजूनही 31 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. तुकाराम मांगेला दोन्ही आहेत. म्हणजे या साईडला जर आपण बघितलं तर अमित पाटील आहे, त्या साईडला आंगडे, याचा अर्थ नितीन आहे. त्याच्यामुळे दोघांकडे क्षमता आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता दोन्ही खेळाडूंकडे आहे. असं नाही की फक्त अमित पाटीलकडे. नितीनकडे सुद्धा ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तर व्हरायटी आहे केतनच्या गोलंदाजीमध्ये. मी म्हटलं ना फटके खेळण्याची क्षमता आहे, क्वालिटी आहे, कुवत आहे आणि ती कुवत दाखवले. स्विच हिटचा चौकार. स्विच ऑन. स्विच हिट. मॅच ऑन आहे. स्विच हिट केला या चेंडूला आणि स्विच हिट करत असताना चौकार ठोकलाय. बघा पोझिशन मध्ये आले, बरोबर गॅप शोधला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या जस्ट बाजूनं हा चेंडू निघून गेलाय. चौकार. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 7. या इनिंग मधला पहिला चौकार पाहायला भेटला. हो सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. केतन यांचा तो चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती बघितला 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलता आणि आता डॉट. सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. नाही जसं आपण म्हणतो ना चेंडू आणि त्या बॅट मधलं द्वंद्व आहे. प्रत्येक जण म्हणजे गोलंदाज बघतोय बॅट्समनला बीट करण्यासाठी आणि बॅट्समन बघतोय मोठा हिट ठेवण्यासाठी. त्याच्यामुळे तो बीट करणार, तो हिट करणार आणि मॅच ही सुपर हिट होणार. सुपर हिट होणार हा मॅच. धावा धापलकावरती 7. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक झाला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. जोपर्यंत येतील फील्ड करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 9 वरती. या दोन्ही संघाचा इतिहास आम्ही सांगितलाय की विजयाचा पटकाव. अजून एक गोष्टी आहेत की काही गोष्टी आहेत तेही आपण सांगू. या मैदानावरचा आतापर्यंत या दोन्ही संघाचा परफॉर्मन्स कामगिरी काय राहिले. पण आता 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा धापलकर 9. 34 धावांचा पाठलाग आहे. शेवटचा चेंडू. अजूनही 25 धावाची गरज आहे. 13-25. ब्लॉक होल मध्ये बघितलं आपण वाईड यॉर्कर चा प्रयत्न आणि यशस्वी ठरतोय. बघितलं आपण फलंदाज चौकार येतोय. 4 धावा. कारण स्टार आहेत, सुपरस्टार आहेत त्या मॅच मध्ये. प्लेसमेंट बघा. या फटक्यावरची ताकद नका बघू. प्लेसमेंट बघा. मिड विकेटला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, मधला गॅप, लोअर फुलटो चेंडू बघा. ताकद नाही झोकली. प्लेसमेंट. प्लेसमेंट महत्वाचं होतं. म्हणून मी म्हटलं अमित पाटील हुकमाचा एक काय, पण त्याचा साथीदार आहे तोही काय कमी नाहीये. तोही काही कमी नाहीये. या पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा धापलकावरती 13. 34चा पाठलाग आहे. आता कहाणी काय आले. कहाणी आले 12 चेंडू 21. 1-2-2-1 उलटा पुलटा आहे. त्याच्यामुळे या उलटा पुलटा मध्ये काही उलट पुलट झालं तर माघारी यावं लागेल. त्याच्यामुळे कंपॅरिझन बघा. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा सँडी स्पोर्ट होता 7 वरती, तर मुंबई सम्राट आहे 13 वरती. थोडंसं वर आहे पण हा मॅच वरही जाणार खाली येणार. 12 चेंडू 21 धावा. 12 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज असताना बघितलं गोलंदाजीवरती अजय आलाय, जो भिवंडीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बघायचं एका बाजूला अजय, दुसऱ्या बाजूला अमित आहे, तिसऱ्या बाजूला नितीन आहे. तुकाराम मांगेला. हा कॉम्पिटिशन आहे दोघांमध्ये. हलक्या हाताने ड्राईव्ह करतो. कव्हरच्या दिशेने फील्ड केलं गेलंय. कव्हर रिजन मध्ये फील्ड केलं गेलं. 1 धाव चेंडूवरती पूर्ण. एका बाजूला अजय पाटील होते, दुसऱ्या बाजूला अमित पाटील. AP अटॅकिंग प्लेयर आहेत. अटॅकिंग दोन्ही आहेत.
खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये 2 आक्रमक खेळाडू आहेत एकमेकांसमोर. पण आता बघूया अमित पाटील यांनी ज्या पद्धतीने फटका खेळलाय आणि स्ट्राईक रोटेट झाले यालाही बरंचसं महत्व आहे. धावा झाल्या धावलकावरती 14-11 चेंडूचा खेळ आहे. 20 धावा करायच्या आहेत. 20 धावेची गरज आहे. अपील केली गेली होती मात्र पंच नाकारतायत. एक धाव खात्यामध्ये जोडली जाईल. लेगबायचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्या पुढे सरकली जाईल 15 या धावसंख्येवरती. 15 इज स्कोअर हिअर. हा चेंडू बघा पुन्हा एकदा थोडं गती परिवर्तन केलं, चेंडूच्या वेगात बदल केला होता, अपील केलं होतं पण पिचिंग थोडं बाहेर आहे. पिचिंग आउटसाइड द ऑप्शन आहे. तेच पंचांनी दाखवलं की टप्पा जो पडला कारण तिन्ही गोष्टी आहेत. पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, इम्पॅक्ट आणि त्यानंतर चेंडू यष्टाना लागतोय की नाही. पिचिंग थोडंसं बाहेर होतं. 10 चेंडू 19 धावांची आवश्यकता. पुढे झेल होतोय का कव्हरच्या दिशेनं प्रयत्न करायला हवा असं वाटतंय कारण खेळायचं होतं इनफिल्डच्या डोक्यावरनं, कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. मागच्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आल्यात. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 दुने 18. 9 चेंडूचा खेळ आहे. 18 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 18 धावांची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. सामना रफ अँड टफ स्थितीकडे आहे. सामना रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सामना अटीतटीकडे पाहायला मिळतोय. तुकाराम मंगेला नक्कीच रंगलेला आहे. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा होता पंचाकडनं. मॅच रंगलाय. तृष्णा स्पोर्ट्स आणि सोमजाई फायटर गुहागर. चला आपल्यासाठी 3 वेळा पुकार करण्यात आलेली आहे टॉससाठी. आपण या तृष्णा स्पोर्ट्स आणि सोमजाई फायटर गुहागर मॅच रंगलेला आहे जसं तुम्ही म्हणलाय. 9-17 9 चेंडूचा खेळ आहे. 17 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 17 धावांची गरज असताना अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ऑन साइडला मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने आलाय. लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल झाला होता. फिल्डिंग केली जाते. 2 धावा खात्यामध्ये येत आहेत. 2 धावाने धावफलक पुढे चाललाय. आणि बघा मैदानावरती इतके प्रेक्षक आहेत पण शांत आहे. त्यांना माहिती आहे मॅच फार महत्वाचा आहे. आणि दोन्ही डगआउट जर पाहिले ना तर आजूबाजूला आहेत. सेलिब्रेशन नाहीये तिथे. सेलिब्रेशन नाहीये. दोन्ही बरोबर जपून पाऊल टाकतात. एक एक चेंडूने समीकरण बनते, बिघडते, पुढे जाते. 8 चेंडूचा खेळ आहे. 15 धावांची आवश्यकता आहे. 8 पुढचे 2 चेंडू वाट दाखवतील. विजयाच्या दिशेनं वाट दाखवतील आणि दोघांना परतीची वाट दाखवतील. त्यामुळे 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता. सायकरेनला फुल टॉस बॉल ड्राईव्ह करत होता. ऑन साइडला पाहतो मिड विकेटला जयेश पाटील वेगाने चेंडू परत आले. 1 धावे चेंडूवरती पूर्ण गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना बघूया काहीतरी घडले. पंचाने इशारा केला. इट्स थर्ड अंपायर रिपेअर केलाय. जयेश पाटील यांच्या दिशेने चेंडू गेला होता. चेंडू फेक झालाय. इट्स आउट और नॉट आउटचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच येईल. तोपर्यंत आपण जाऊया 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल होता. तृष्णा स्पोर्ट्स आणि सोमजाई फायटर गुहागर. टॉस तृष्णा के गुहागर. तृष्णा स्पोर्ट्सनं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. चला तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. आउट आहे नाही, किती वेळात ते पोचल्यात नाही पोचल्यात, निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत येईल. सर्व काही पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. अमित पाटील आहे जे 3 वरती खेळतात, नितीन खेळतात 14 धावा संघावरती. आता ही 19 वर गाडी थांबले. ही 19 वर ना 21 वर जाईल की 20 वर थांबून विकेट जाईल ते या पाहणार आहेत. तिसरे पंच डिसिंग बघितलं अजूनही पेंडिंग आहे. मी म्हणेन अजूनही चेक केलं जातंय. यस सर. चला बघूया आपण स्क्रीनवरती काय घडलं होतं. पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करतोय. ज्यावेळेला चेंडू यस्टनवरती लागला तेव्हा काय घडलंय बघा. स्क्रीनवरती पाहू शकता. चेंडू आला ज्यावेळेला यस्टनच्या दिशेनं चेंडू आदळलाय. बेल्स डिस्ट्रॉय झाले त्यावेळेला
नक्की पंचांचा निर्णय नाही. पुन्हा एकदा रोल बॅक करून पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. रोल बॅक आणि निर्णय येईल पंचांचा. ज्यावेळेला चेंडू आदळलाय बेस्ट डिस्ट्रॉय इज OUT आउट. आणि पहिला गडी बाद झाल्यानंतर पुन्हा बघू शकता कशा पद्धतीने बाद झाले होते बघा. सरळ यस्टर्नवरती चेंडू आदळला. ज्यावेळेला थोडे शॉट राहिलेत, थोडे क्रीज पासून थोडेसे शॉट राहिले आणि जो खेळाडू कदाचित आक्रमक होता तो अशा पद्धतीने बाद होणं या मॅच मधला टर्निंग पॉइंट ठरू शकेल. वेळेवरती बघितला हा फलंदाज बाद होऊन तंबूमध्ये परतोय. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. मात्र लाईट्स देखील ऑन झालेले आहेत, फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. थँक्यू तुकाराम मांगेला. तर नौका खेळाडू विकेटवरती पाहायला मिळतोय बाया पाटील, द मॅन फ्रॉम ठाणा, द मॅन फ्रॉम वाघबेल, द मॅन विथ द गोल्डन आर्म्स. आणि बऱ्याच वेळा या मैदानावरती खेळी देखील केलेली आहे. ज्या वेळेस वाघबेल संघाने इथे चषक पटकावलं होतं त्यावेळेस बघितलं आपण भाया यांची ती कामगिरी अप्रतिम होती. काय म्हणायचंय? आता त्याच कामगिरीला साजेशी पुन्हा एकदा कामगिरी होतय का बघूया. पण तो विकेट कदाचित सँडी स्पोर्ट्ससाठी थोडासा सुटकेचा निश्वास देऊन गेलाय. त्याचा किती फायदा सँडी स्पोर्टला होईल की जो स्टार्ट जी सुरुवात करून नितीन माघारी परतलायत तो स्टार्ट ती सुरुवात पुन्हा एकदा करतील दोन्ही फलंदाज माया पाटील आणि अमित पाटील ही जोडी मैदानावरती आहेत. 7 चेंडूचा खेळ आहे, 14 धावांची आवश्यकता आहे. 7-14 हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती आलेला चौकार, या चेंडूवर आलेला षटकार अजून थोडासा जवळ जाईल मुंबई सम्राटचा संघ. तर हा हाताळलेला एक चांगला चेंडू, घेतलेला एक विकेट, कदाचित मॅच पुन्हा एकदा तो रोमांस वाढला जाणार आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. धावा आहे धावफलकावरती 20. 7-14चं समीकरण पाहायला मिळतंय. अजय पहिला चेंडू फक्त दिशा दिली जाते, सिंगल आले या ठिकाणी, रोटेट झालाय दुसऱ्या ठिकाणी नाही बघायचं. यावेळेस रनआउटचा मौका आहे, परतावा लागेल बाया पाटलांना. या ठिकाणी गडी बाद होतोय शेवटच्या चेंडूवरती. चला गाणं घेऊया आणि तिसऱ्या षटकासाठी आपण मैदानामध्ये येऊया. येस वेलकम डीजे. कॅल्क्युलेशन चुकलं, हलक्या हाताने खेळलं होतं बाया पाटीलनं. ज्यावेळेला चेंडू गेला ना त्यावेळेला नक्की 2चा कॉल झाला होता अमित पाटीलकडनं. कारण काय होता, हा शेवटचा चेंडू होता. या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा घेणं क्रमप्राप्त होतं, गरजेचं होतं. कारण ज्या वेळेला षटक येईल पुढचं त्यावेळेला पहिल्या चेंडूपासून स्ट्राईक अमित पाटीलकडे असणं गरजेचं होतं. ही स्ट्रॅटेजी होती अमित पाटील यांची. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. 6-13. आता कंपॅरिझन बघा, ज्यावेळेला सँडी स्पोर्ट होता 2 षटकांत 23 वरती 2 आणि आता मुंबई सम्राट आहे 21 वरती 2. समान आहे मॅच, अजून बरोबर आहे, समान पातळीवरती आहे. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 चेंडूमध्ये अमित पाटील जोपर्यंत आहे बिलकुल मुंबई सम्राट का टायगर जिंदा आहे. टायगर जिंदा आहे. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडून 13 धावाची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. एका बाजूने रायगडचा फलंदाज आहे, दुसऱ्या बाजूने चेंबूरचा फलंदाज आहे आणि तिसऱ्या बाजूने गोलंदाज आहे मोहित. या ठिकाणी मोहित काय हिट करेल का, की या ठिकाणी अमित हिट करेल की पवन हिट करेल? तुकाराम मांगेला तिघांवरती नजर आहे, तिघांवरती बघा. सध्याच्या घडीला कॅमेऱ्याचा झोत, प्रेक्षकांच्या नजरा दोघांवरती लागल्यात. मोहित आणि समोर अमित पाटील. 6 चेंडू 13. 6-13. 6-13. 6-13. या मॅच 13 या मेरा 13 मेरा वाला खेळ. अमित पाटीलच्या बॅट मधनं षटकार, सिक्सर. लेकिन कब चिल्लाएगी, कौन सी तरफ से चिल्लाएगी वो भी देखने वाली बात है. ती महत्वाची आहे. कोणत्या पब्लिकचा आवाज जास्त येणार, कोणत्या पब्लिकचा जास्त येणार, मुंबई सम्राट की सँडी
स्पोर्ट. म्हणून म्हटलं ना, मी सँडी स्पोर्टचा उल्लेख केला, त्याने विजय पटकावले, पण मागच्या 3-4 स्पर्धेमध्ये मुंबई सम्राट खाली हाताने गेला नाहीये या मैदानावरती. त्याच्यामुळे तेही लक्षात घ्यायचं आहे. या मॅच मध्ये आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 चेंडू मध्ये 7 धावा करायचे आहेत. नक्कीच तुकाराम मंगेला, ये मुकाबला एक जलजला है, एक तूफान है, आंधी है, गरमागरम है मैं कहूंगा. परंतु कोणता संघ जिंकेल, काय तो मुंबई सम्राट असेल की सँडी स्पोर्ट्स असेल, दोन्हींना संधी आहे. 5-7चा मॅच. कुठं चेंडू होता, शरीरावरती चेंडू आला, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. तर काय घडलंय, काय घडलंय, घडलंय का बिघडलंय. लेग बाईचा इशारा, लेग बाईचा इशारा. बघा भरपूर काय होणार. हा चेंडू बघा खेळण्याचा प्रयत्न होता, थोडा कमरेच्या आसपास आदळला. पहिला तर वाटलं धाव घेतील न घेतील, त्यानंतर दुसऱ्या धाव्यासाठी वळले होते. आता ते त्या गोलंदाजाने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला असा निर्णय. ओ ओ ओ ओ ओ रिप्ले जर पाहिलं तर बऱ्याच गोष्टी घडल्यात. 4 चेंडूचा खेळ आहे, 6 धावांची आवाज. 4-6. इथे 4 पण पाहिजे, 6 पण पाहिजे. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बघितला आपण, चेंडू बॅटच्या वरून निघून जातोय. रनआउटचा मोका गडी बाद होतोय. डीजे गडी बाद झाला बघा. आखोटप्याचा चेंडू होता, आखोटप्याचा चेंडू कट करायचा होता. चेंडूला ऑन द टोस आले होते, कमी पडले. स्ट्राईक राखायचा आहे तो. अजय ये ना, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले चेतन शेळके. ते सध्याच्या घडीला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि ते आता मैदानावरती आले आहेत. पण नजरा गुणावरती आहेत अमित पाटील. अमित पाटील 3 चेंडू 6 धावा. 3-6. मॅच पहा, मॅच मधला थरार पहा, थ्रिल पहा, शेवटला सस्पेन्स पण पहा. सस्पेन्स आहे या मॅचला, जिंकणार कोण त्याचा सस्पेन्स आहे. 3 चेंडू 6 धावा. 3-6. 3-6. टॉपेज लागला, टॉपेज. ओ दोघे जण गेले होते बाबा. कॅच पकडायचा आहे, कसा तू पकड मी पकड, पण कॅच पकडायचा आहे. कॅच टिपलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार. तुकाराम, सामना रंगलाय, कारण 2 चेंडू मध्ये 6 धावांची आता मात्र गरज आहे. काय सामना सुरू आहे, कधी मुंबई सम्राट तर कधी सँडी स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतोय. सामना दोन्ही बाजूने आहे. मी म्हणे हा वन साइडेड सामना नाहीये, तर हा बघितला आपण दोन्ही बाजूने हा सामना पाहायला मिळतोय. एक गरमागरम असा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन इज गॉन हिअर. चेतनने बघितला आपण 1 चेंडूचा सामना केला होता आणि बघितला आपण 0वरती बाद होतोय. मात्र बघितला आपण चेतन बघितलं आपण फलंदाजीसाठी येतोय, मात्र अमित हा बाद झाला. लक्षात ठेवा तुम्ही. शुभम, शुभम नाव असतं. शुभ म्हणजे चांगलं. बघूया आपल्या टीम साठी चांगलं काय घेऊन येतोय का. 2 चेंडूचा खेळ आहे, 6 धावांची आवश्यकता आहे. शुभम, गोलंदाजीला मोहित. अजून एक मिसिट झालाय, मिसिट झाले. स्वतः दादू आलेत आणि आता शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडूचा खेळ आहे. गाणं ऐकूया आणि येऊया. शेवटचा बॉल आहे, षटकार पाहिजे, पण या मैदानात एकदा दोनदा नाही कित्येक वेळा पाहिलंय शेवटच्या बॉलवरचा षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्याच्यानंतर बघितला आपण उर्वरित 4 चेंडूमध्ये बघितला आपण तर धावा कमी येत आहेत आणि त्या कारणास्तव आता मात्र अनालिसिस आपण बघितलं तर एका चेंडूमध्ये 6 धावा. म्हणजे असाच सामना आपण बघितलेला होता तुकाराम गेला. जर आपण 4 ते 5 वर्ष अगोदर गेलो ना, तो जयेश पाटीलचा संघ होता. लक्षात ठेवा, पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. नक्कीच ही सामना आपण पाहिला, पण आता 1 चेंडूवरती 6 धावा आहेत. 1 चेंडूवरती 6 धावा करायचे आहेत.
1-6 4-6 वरनं 3-6 2-6 आता 1-6 सँडी स्पोर्ट्स. चला वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. शेवटचा चेंडू या षटकातील. एक चेंडू 6 धावा. पण अजून काहीतरी वेगळं घडू शकतं. मराठी सिरियल प्रमाणे एखादा ट्विस्ट टर्न अँड ट्विस्ट येऊ शकतो. फटका खेळलाय मागे जरूर गेला लॉंग स्टॉप बाउंड्री रिजन मध्ये. चौकार फक्त एका धावेने हा सामना गमावला. काय मॅच झालाय. एका धावेने रफ अँड टफ मॅच संपलाय. एका पैशी झुंज पण तो रनआउट. मी म्हटलं ना तो नितीनचा तो रनआउट टर्निंग पॉइंट ठरलाय. त्याचा बाद होणं वेळेवरती बाद होणं. मी म्हटलं ना त्या रनआउटला टर्निंग पॉइंट का म्हटलं होतं. तो टर्निंग पॉइंट होता या मॅचचा. त्याचा बाद होणं कधी ते सामन्याला कलाटणी देऊन गेले आणि तेच पाहिलंय. तर सँडी स्पोर्ट्स संघ विजयी झालाय. अभिनंदन.